आपण आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. या ठिकाणी विकास झालाय का दादा? काही समस्या आहेत या प्रभागामध्ये, काय सांगाल? ही समस्या आहेच आहे तशा. आता मुळात तर आम्हाला तर पाणीच नाही हम्म. आणि पाणीचा मेन मुद्दा तर आहेच आहे. परंतु रोडचं काय झालं, रोडचं या भुयारी गटारमुळे रोडच्या फार दुरुस्त झालं रोडची. हम्म. कारण कम्प्लिटली गुडघे एवढे गटार आज पडलेत, लहान लहान मुली शाळा जातात. कुणीच अशी दक्षता घेतली नाही, लक्ष दिलं नाही. हम्म. शिव जे होते पहिले शिव बदलून गेलेत हम्म. आणि विखे आणि कडली साहेबांनी चांगला निधी दिलेला स्वरूपात. हम्म. पण या गावच्या लोकांनी इथं फार असा धिंगाणा केला, निधी कशा स्वरूपात वापरला, कसा वापरला, जनतेला काही समजून दिलं नाही. हम्म. कमीत कमी आज म्हणजे लहान लहान मुलं इथून 100-200 मुलं शाळेवर शाळा जातात. तर त्यांची अशी परिस्थिती का गटारांनी पाणी साच नाहीत. हे अनेक संकटाला तोंड द्यावं लागतं आम्हाला. हम्म. इथून 5 किलोमीटर आम्हाला राहुरी बसती, पण जाताना इतक्या अडचणीत रोडच्या समस्या पाहण्यापेक्षा आम्हाला रोडची समस्या महत्त्वाची. का रोड क्लिअर पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पालिकेने दखल घेतली नाही. दखल घेतलीच नाही पालिकेने. शिवबडवडीची उत्तर देतात ते म्हणे ज्या पार्टीनं आम्हाला साथ नाही दिली त्या पार्टीने साथ दिली. शिवचं काहीच कारण नव्हतं. शासकीय माणूस होते, त्यांनी काम करायला पाहिजे होतं. हे काम पूर्ण करायला पाहिजे होतं.